अमेरिकेतून भारतात काय चाललं हे लक्षात येतं। तुम्हाला जालन्यातून मुंबईपर्यंत 2 महिन्यापर्यंत आवाज कसा नाही गेला याची आम्हाला शंका आहे। सन्माननीय देवाभाऊ, सत्ता, संपत्ती, आयुष्य हे अत्यंत चंचल असतं। तसं आमचे शेतकरी लाडक्या बहिणीला तुम्ही पैसे दिले, आता 3 महिने बंद झाले, पण लाडक्या बहिणीचे नवरे म्हणजे तुमचे मेवणे हे यांनी फाशा घेतल्याच्या नंतर तुम्ही सावध होऊ नका। आमच्या शेतकरी बाधित धरणे आंदोलनाचा हा जालना जिल्ह्यातील अत्यंत उंच अंकी असा हा आंदोलनाचा दिवस आहे। कारण आतापर्यंत 2 महिने शेतकरी बाधित सर्व हे जे त्रस्त झालेले लोक आहेत, एवढं आंदोलन कुठेही झालं नाही असं सन्माननीय राठी सरांच्या नेतृत्वात अत्यंत दुःखयुक्त अंतकरणाने सांगावं लागते की शासन मायबापाला आतापर्यंतही आमचं खरं तर आवाज ऐकू येत नसेल तर उद्या येणारे जे अधिवेशन आहे त्या संबंधाने सुद्धा मला असं वाटतं आता तरी त्यांच्या कानावर जावं असं आम्हाला वाटतं। खरं तर हे वर्तमान सरकार हे मायबाप सरकार असतं। कोणत्या सरकारच्या खिलाफात बोलावं हा कोणाचाही हेतू नसतो, परंतु ज्या वेळेला आमच्यावर अन्याय होतो, कारण सर्व शेतकरी 2 महिन्यापासून जे बसले, आम्हाला जास्त नको पण रास्त पाहिजे, 2 महिन्यापासून आम्ही हे सांगतो। अहो जे बाधित नाही त्यांच्या सुद्धा कानावर ज्यावेळेस हे शब्द गेले त्यांना सुद्धा दुःख झालं की उद्या पाळी आमच्यावर येते की काय। आणि म्हणून वर्तमान सरकारातील जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत, विशेषतः माननीय मुख्यमंत्री, अहो ज्या वेळेला आपल्याला अणुचाचणी करायची तर अमेरिकेतल्या लोकांना कळलं की भारतामध्ये अणुचाचणी काहीतरी प्रकार चालू आहे, म्हणजे अमेरिकेतून भारतात काय चाललं हे लक्षात येतं। तुम्हाला जालन्यातून मुंबईपर्यंत 2 महिन्यापर्यंत आवाज कसा नाही गेला याची आम्हाला शंका आहे। म्हणून खरं तर सन्माननीय देवाभाऊ, सत्ता, संपत्ती, आयुष्य हे अत्यंत चंचल असतं, तोपर्यंतच आपण सावध झालं पाहिजे। कारण सत्ता ही दीर्घकाळ राहत नाही, संपत्ती दीर्घकाळ राहत नाही, आयुष्य सुद्धा दीर्घकाळ राहत नाही। पण एखादा म्हणत असेल आयुष्य गेल्यावर आता मी परमार्थ करू तर तो मूर्खपणा आहे। सत्ता गेल्यावर आम्ही या शेतकऱ्यांना न्याय देऊ असं म्हणणं मूर्खपणा आहे। आणि संपत्ती समाप्त झाल्याच्या नंतर आम्ही दान दिली असती असं म्हणणारा मूर्खपणा आहे। आणि म्हणून जसं पाणी हे अत्यंत चंचल या सत्ता, संपत्ती आणि आयुष्याप्रमाणे, पण पाण्याला सुद्धा कळतं की आपण आता वाहतो, आपण चंचल आहे, पण फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जा आप गंगेचे जैसे। अहो जसं गंगेचं पाणी हे चंचल आहे, पण त्याच्या लक्षात येतं की जाता जाता आपण तानाल्याला पाणी दिलं पाहिजे, वटवृक्षांना पोषित केलं पाहिजे, आणि हे सर्व प्रकृतीच्या माध्यमातून आपण सर्व सुजलाम सुफलाम केलं पाहिजे। हे जर चंचल असलेल्या पाण्याला कळतं ते वाहत जातं, परंतु सर्वांना पोषित जातं। तशी आपली सत्ता सुद्धा ही 100% प्रवाह रूपानेच असते, पण त्याच्यामध्ये आपण या पाण्यासारखं आपण जीवन जगलं पाहिजे। म्हणून देवाभाऊ, सत्ता गेल्यावर असं म्हणू नका की आता आम्ही नेमकं काय करायचं, शेतकऱ्यांचं हित करणार आहे। आपलं धर्माच्या नावाने आपण आलेलो आहोत, आणि आजच आमच्या मराठवाड्यामध्ये ज्या संत ऋषी मुनी जपी तपस्व्यांचं नाव घेतलं त्यापैकी आमचे आदरणीय साध्वी कीर्तनकार संगीताताई पवार यांचा ठेचून मृत्यू झाला। आणि त्यांनी विशेष म्हणजे 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की माझ्या जीवाला धोका आहे, आता तिथं प्रशासन जागं झालं, पण त्या गेल्या। तसं आमचे शेतकरी लाडक्या बहिणीला तुम्ही पैसे दिले, आता 3 महिने बंद झाले, पण लाडक्या बहिणीचे नवरे म्हणजे तुमचे मेवणे हे यांनी फाशा घेतल्याच्या नंतर तुम्ही सावध होऊ नका, एवढीच आम्हाला कळकळीची विनंती आहे की त्याच्या अगोदर तुम्ही सावध व्हा। आणि सावध होणं हे शहाण्याचं लक्षण असतं, एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो। रावठे पाळलेले आहे, पंढरीची वारी होणार आहे, झाल्याच्या नंतर आमचे सर्व वारकरी ती वारी संपली की ही वारी
अत्यंत वेगात सुरू होईल, याची आपण दक्षता घ्या, एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो.